वंदे मातरम। मी योगेश सोनावले। आता मी आलोय आपला साई बास्ता रोड पासून तर हा रस्ता होतोय बादशापर्यंत। तर त्या दिवशी या रस्त्याबद्दल आपण हे टाकली होती, लाईव्ह टाकली होती की ते कॉन्ट्रॅक्टरला आणि गव्हर्नमेंट सरकारी जे इंजिनियर आहे त्यांच्याकडे आपण एक सूचना दिली होती का हा रस्ता आहे तो इंजिनिअरिंग प्लॅनिंग आणि एस्टिमेट नुसारच झाला पाहिजे। आणि तुम्ही बघा हा रस्ता कोणत्या पद्धतीने झालेला आहे। ही ते टाकली होती 4 नंबरची खडी आणि त्याच्यावरती खडी टाकली आणि ही टाकलेली यांची डांबर, हे बघा ही टाकलेली डांबर यांची ही। तर हा रस्ता आहे, हा रस्ता पूर्ण असाच आहे। हे बघा याला डांबरच नाही, याला ही जी खडी आहे ना याला डांबरच नाही, हे बघा। आणि अशा पद्धतीचा हा रस्ता बनवलेला आहे। तर त्या दिवशी पण मी सूचना दिली होती की हा जो रस्ता आहे जो कोणी कॉन्ट्रॅक्टरने करायला घेतले तर त्यांनी जो एस्टिमेट आहे त्या एस्टिमेट नुसारच करा आणि त्या प्लॅनिंग नुसारच करा। तर हा रस्ता त्या पद्धतीने एस्टिमेट नुसार होत नाही। जर मी त्या दिवशी बोललो होतो जर तसं झालं नाही तर हा रस्ता मी फोडून परत करायला लावेल। आता याची तक्रार आम्ही लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर साहिली मॅडम यांची या रस्त्याची हे केलेली आहे, चेकिंगसाठी त्यांना हे केलेलं आहे। तर त्यांच्याकडे याची तक्रार लवकरच केली जाणार आहे। आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये जर इंजिनियर जो कोणी असेल त्याला जर पाठीशी घेतला, कॉन्ट्रॅक्टरला जर पाठीशी घेतला तर त्या साहिली अहिरे मॅडम वरती सुद्धा कारवाई करायला कमी जास्त बघणार नाही, मागे पुढे बघणार नाही। कारण का जो रस्ता आहे तो रस्ता हा इथल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि इथली गोरगरीब जनतेसाठी आणि गाववाल्यांसाठी होतो। तर हा रस्ता होताना जो एस्टिमेट आणि प्लॅनिंग नुसार झाला पाहिजे त्या दिवशी म्हटलं होतं आणि तसा होत नाही। आणि त्याच्यामुळे वारंवार हा रस्ता बनवायला लागतो आणि खड्डे पडतात। तर खड्डे पडल्यामुळे इथल्या गाववाल्यांना आणि इथल्या माझ्या नागरिकांना ते हे करायला लागतो। आणि हा पैसा जो गव्हर्नमेंटकडे येतो तर गव्हर्नमेंटचा पैसा नाही, तो पैसा पब्लिक कडूनच गव्हर्नमेंटकडे जातो आणि त्याच्या सर्व्हिसेस लोकांपर्यंत तुम्ही दिल्या जातात। तर त्याच्याबद्दल आम्ही लवकरच कारवाई करू। धन्यवाद। जय हिंद।